ईडन गार्डन बाहेरच्या एका गल्लीमध्ये उभा आहे. 10 मिनिटं मला थांबायला लागलं. पहिल्यांदा म्हणजे स्टेडियममधनं बाहेर पडायला. त्याच्यानंतर 5 मिनिटं थांबायला लागलं आतिषबाजी संपायला. कारण एक आतिषबाजी मी मैदानाच्या आत पाहिली, बॅटिंग आणि बॉलिंगची आतिषबाजी पाहिली. नंतर बाहेर आलो शूटिंग करायला आणि आकाशामध्ये होणारी रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी मी पाहिली. माझ्या अंगावर तर आत्ता खरोखर रोमांच उभे आहेत. मनामध्ये फुलपाखरं नाचतायत. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. भारतीय संघानं सलग 8वा सामना जिंकलेला आहे. समोर आलेल्या संघावरनं अक्षरशः रोड रोलर चालत जावा तशी कामगिरी भारतीय संघाने एकत्रित मिळून केलेली आहे. बॅटिंग चमकतीये, बॉलिंग चमकतीये, कॅचेस भन्नाट पकडतायत. खरोखर जे काही मनात येतं आहे त्याची योजना आखणं आणि त्याचं मैदानावरती प्रतिबिंब उमटवणं या सगळ्याच गोष्टी भारतीय संघ सध्या करून दाखवत आहे. रविवारच्या सामन्याकडे सगळ्या क्रिकेट जगताचं लक्ष होतं. कारण काही संघ तुफान फॉर्ममध्ये होते, काही संघ अजिबात नव्हते, काही संघ झगडत होते. त्यापैकी तुफान फॉर्ममध्ये असलेले 2च संघ होते. एक होता भारताचा, दुसरा होता दक्षिण आफ्रिकेचा. कारण पहिल्यापासून मी सांगत होतो दक्षिण आफ्रिकन संघ भारतासारखाच मजबूत आहे, परिपूर्ण आहे. त्यांचे बॅटिंग जी आहे ती अक्षरशः एक्सप्लोजिव्ह बॅटिंग आहे आणि त्यांच्या बॉलिंगमध्ये विविधता आहे. परंतु भारतीय संघानं आज हे जे काही आव्हान मोडून काढताना केलेला खेळ होता तो अक्षरशः नेत्रदीपक होता. नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्मा पहिली बॅटिंग घेणार हे उघड होतं. कारण काल मी तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं 2दाच दक्षिण आफ्रिकेचा संघ अडचणीत आलेला होता आणि ते दोन्ही वेळेला अडचण आली होती ती सेकंड बॅटिंग करताना आलेली होती. एकदा त्यांनी पाकिस्तानविरुद्ध कसाबसा विजय मिळवला, एकदा तर त्यांनी पराभव स्वीकारला. त्यामुळे रोहित शर्माचा निर्णय हा अनपेक्षित नव्हता. संघामध्ये कुठला बदल केला नाही तीही गोष्ट अनपेक्षित नव्हती. सुरुवातीच्या काळापासून रोहित शर्मानी जी काही फटकेबाजी केली आहा क्या बात आहे. कारण त्यांनी पहिला जो राग काढला तो जेन्सनवरती काढला, नंतर एनगिडीवरती काढला आणि हे करत असताना त्यांनी मारलेले हवेतनं फटके, त्यांनी मारलेले जमिनीवरचे फटके याच्यामध्ये एक वेगळीच ताकद होती. दातओठ न खातासुद्धा तो बॉल सीमापार आरामात ढकलत होता. त्यांनी मारलेले 2 षटकारसुद्धा प्रेक्षणीय होते. थोडासा बॉलर चुकला की आपल्या पाठीत धपाटा बसणार अशा पद्धतीची बॅटिंग रोहित करत होता. 40 धावा त्याच्या कधी झाल्या हे कळलं सुद्धा नाही. भारतीय सलामीचं अर्धशतक कधी झालं हे कळलं नाही. आणि त्याच्यानंतर कप्तानाला बहुमाला एकच ऑप्शन होता, ते म्हणजे त्याचं सर्वात मोठं हुकमाचं कार्ड आणि ते म्हणजे रबाडाला घेऊन येणं. रबाडाला तो बॉलिंगला घेऊन आला. पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मा त्याला स्टेप आउट झाला, कडक शॉट मारला, फक्त तो हवेत न होता आणि थेट तो बहुमाकडे गेला आणि त्याने अक्षरशः डोळ्यासमोर तो कॅच पकडला. सगळे प्रेक्षक 80,000 प्रेक्षक अक्षरशः क्षणार्धात शांत झाले. कारण रोहित शर्माची बॅटिंग त्यांना बघायची होती. दुसऱ्या क्षणाला ते एकदम गायला लागले, ते ओरडायला लागले. कारण बॅटिंगला येत होता विराट कोहली. विराट कोहलीचं स्वागत हॅपी बर्थडे टू यू विराट असं गीत गाऊन 80,000 प्रेक्षकांनी केलं. विराट भारावून गेला. चला थोडासा सुरुवातीला त्यांनी जम बसवायला वेळ घेतला आणि त्याच्यानंतर नेहमीच्या थाटामध्ये त्यांनी अगदी रबाडाला सुद्धा चौकार मारले. एकेरी दुहेरी धावा तो घ्यायला लागला. शुभमन गिल जरी आऊट झाला तरी अय्यरबरोबर त्यांनी झकास भागीदारी केली जे 130 धावांचा टप्पा ओलांडणारी होती. ह्याच्यामध्ये डॉमिनंट पार्टनर हा श्रेयस अय्यर होता. कारण मधल्या काळामध्ये विराट कोहलीला आज आश्चर्याची गोष्ट घडली, स्ट्राईक रोटेट करणं त्याला जमत नव्हतं, मोठे फटके मारणंही त्याला जमत नव्हतं. खास करून त्यावेळेला गरज असताना केशव महाराजनी अप्रतिम बॉलिंग केली. भारतीय बॅट्समन जे स्पिनरला चांगले खेळतात त्यांना एवढा अनुभव असतो, त्या बॅट्समनना रोखणं हे केशव महाराजनी करून दाखवलेलं आहे. त्यांनी शुभमन गिलला जो बोल्ड काढताना बॉल टाकला, लाजवाब बॉल होता, त्याचं उत्तर शुभमन गिलकडे अजिबात नव्हतं. परंतु श्रेयस अय्यरनी मात्र हे सगळं झुगारलं आणि त्याच्या नेहमीच्या थाटामध्ये, ऐशारामी थाटामध्ये त्यांनी मोठे फटकेबाजी केली. म्हणून थोडंसं दडपण विराटवरचं कमी झालं. जसा विराट पाऊण शतकाच्या टप्प्यावरती पोचला त्या क्षणी प्रेक्षकांच्या मनामध्ये आणि विराटच्या मनामध्ये 49व्या शतकाचे विचार घोळायला लागलेले हे स्पष्ट दिसत होते. प्रेक्षक ते उघडपणे दाखवत होते. विराट कोहली ते दाखवत नव्हता एवढंच, परंतु विराट कोहलीच्या डोक्यात तो विचार होता. कारण ते स्लो होत असताना मोठे फटके त्यांनी मारणं टाळलं, सिंगल्स काढून भर दिली. फारच कमी वेळाला सोपा बॉल मिळाल्यानंतर त्यांनी चौकार मारले आणि नंतर जरी श्रेयस अय्यर 77 धावा काढून आऊट झाला
तरी विराटनी शांतपणे त्याचं 49वं शतक पूर्ण केलं. फक्त त्याच्यानंतर विराट कोहली स्टाईलमध्ये त्यांनी उगाच मेघगर्जना केली नाही, हातवारे केले नाही, आरडाओरडी केली नाही, कारण पाठीवरचं ओझं उतरल्याची भावना त्याच्या चेहऱ्यावरती मला दिसली. शांतपणे त्यांनी प्रेक्षकांचं अभिवादन, आपल्या सहकाऱ्यांचं अभिवादन स्वीकारलं आणि नाबाद 101 धावांची खेळी करूनच तो परतला. मधल्या काळामध्ये के.एल. राहुल छोटेखानी खेळी, सूर्यकुमार यादव छोटेखानी खेळी आणि एक्सप्लोजिव्ह शेवट कुणी केला असेल तर तो विराट कोहलीने नाही, सर रवींद्र जडेजांनी केला. कारण त्यांनी 3 चौकार, एक उत्तुंग षटकार त्यांनी मारला. 15 बॉलमध्ये 28 काहीतरी धावा त्यांनी केल्या, ज्यामुळे भारताला 350चा टप्पा ओलांडता आला. ज्या वेळेला हा टप्पा ओलांडला आणि आपण बघितलं की केशव महाराजने अप्रतिम बॉलिंग केली आहे, त्यावेळेला मला वाटलं की भारताचे स्पिनरसुद्धा समोरच्या बॅट्समनना 1000 प्रश्न विचारणार. सुरुवात दक्षिण आफ्रिकेची खराब झाली, कारण तुफान फॉर्ममध्ये असलेला 4 शतकं झळकवलेला क्विंटन डिकॉक हा सुरुवातीला बाद झाला. सिराजचा बॉल त्यांनी बॅटच्या कडेने आत ओढून घेतला. त्याच्यानंतर शमीनी ज्या काही 2 विकेट काढल्या, मार्करमला आउटस्विंग टाकून त्यांनी कॉट बिहाइंड केलं, सुंदर कॅच पकडला के.एल. राहुलनी आणि नंतर त्यांनी एका बॅट्समनला पायचीत केलं. या दोन्ही विकेट ज्या होत्या त्या अफलातून होत्या आणि त्याच्यानंतर खेळाची सूत्र ही रवींद्र जडेजाने हातात घेतली. त्यांनी बॅट्समनला अजिबात थांगपत्ता लागून दिला नाही की त्याचा बॉल वळणार आहे कधी आणि आर्मर जो बॉल आहे तो टप्पा पडून आत कधी येणार आहे. त्यामुळे बॅट्समन सतत संभ्रमात होते की याला मारू का नको आणि त्याची टप्पा दिशा इतकी चोख होती की बॅट्समनला एक कण इकडचं तिकडं हलता आलं नाही. जडेजांनी जेव्हा बॉल हातात आला आणि यश मिळायला लागलं त्याच्यानंतर त्यांनी 5 विकेट काढल्या. हो, कुलदीप यादवनी 2 विकेट काढल्या, शमीनी 2 विकेट काढल्या आणि त्याच्याबरोबर सिराजला 1 विकेट मिळाली. खेळ खलास. परत एकदा अतिप्रचंड मोठा विजय हा भारतीय संघाच्या हाती लागलेला आहे. 8 सामने, 8 विजय, 16 गुण. कुणीही भारतीय संघाला आता या गुणतालिकेतनं अव्वल स्थानावरनं हलवू शकत नाही. आपला नंबर 1च राहणार हे आता 100% पक्का झालेलं आहे. शेवटचा सामना नेदरलँड्स विरुद्ध आहे. त्यांना तर अंगात कापरं भरलं असेल की बापरे, या फॉर्ममध्ये आता भारतीय संघ आपले काय हाल करणार. परंतु गंमत बघा, आजचा सामना जो होता तो विराट कोहलीच्या शतकाने आपल्या लक्षात राहणार आहे आणि त्याचबरोबर रवींद्र जडेजाच्या 5 विकेटनी लक्षात राहणार आहे. नेत्रदीपक विजय अर्थातच, दणदणीत विजय अर्थातच. हे सगळं बघत असताना भारतीय संघ एकसंघ पद्धतीने जो काही कामगिरी करतोय ते बघून थक्क व्हायला होतं आहे. परत परत म्हणावं असं वाटतं, जी माझी आजी म्हणायची, मोठी मावशी म्हणायची, अरे दृष्ट लागेल असा खेळ करतायत. खरंच तसं वाटतंय, भावनिक व्हायला होतं आहे. त्याचं कारण असं सुद्धा आहे की लागोपाठ 3 महान बॅट्समन हे भारतीय क्रिकेट संघाची सेवा करताना मला बघायला मिळालेले आहेत. अगदी थोड्या काळाकरता सुनील गावस्कर, क्या बात आहे, मोठा माणूस, खरोखर मोठा माणूस. त्यांनी एक मार्ग आखून दिला, त्याच्यावरती सचिन चालत गेला. मग सचिननी एक मार्ग दाखवून दिला, त्याच्यावरती विराट चालत गेलेला आहे. त्यामुळे विराटविषयी उद्या मी सविस्तर बोलणारच आहे. थोडंसं राखून ठेवतोय, त्याचं कारण तो विषय छोटा नाही आहे, सविस्तर मांडण्याचा आहे. जसा मी शमीचा मांडला होता. तुम्हाला आजच्या सामन्याबद्दल काय वाटलं, विराटच्या बॅटिंगबद्दल काय वाटलं, भारतीय संघाच्या विजयाबद्दल काय वाटलं, आपल्या स्पिनरनी दाणादाण उडवली त्याच्याबद्दल काय वाटतं, हे मला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया पुण्यातनं. विराट कोहलीची कथा तुमच्यासाठी मी तिथनं सांगणार आहे. बाय बाय.